सर्दी खोकला जे आपल्याला होतं वातावरण चेंज झाल्यामुळे ते 90% ऑफ द टाइम्स व्हायरल असतं आणि अँटीबायोटिक हे बॅक्टेरियल इन्फेक्शनवर काम करतात। आपल्याला वाटतं की अँटीबायोटिक नेहमी घेणं गरजेचं असतं, तर अशा कंडिशनमध्ये व्हायरल इन्फेक्शनमध्ये अँटीबायोटिक घेतल्यावर आपल्या शरीरात अँटीबायोटिक रेझिस्टन्स डेव्हलप होतो। त्याचा अर्थ काय की आपल्याला जी सर्दी आहे ती तर बरी होणार नाही, पण पुढच्या वेळेस जेव्हा आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार तेव्हा हा अँटीबायोटिक आपल्या शरीरात काम नाही करणार, आपल्या शरीरात त्याच्यासाठी रेझिस्टन्स डेव्हलप होणार। तर हे मिथ आहे की अँटीबायोटिक घेतल्यावर सर्दी खोकला नेहमीच बरा होतो। अँटीबायोटिक लॉलीपॉप नाही आहे की उचललं आणि खाल्लं, त्याच्याने आपल्या शरीराला खूप त्रास होऊ शकतो। मी आहे डॉक्टर श्यामली भारुका बाफना आणि महावीर हॉस्पिटलमध्ये मी MD मेडिसिन फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। तर पुढच्या वेळेस सर्दी खोकला झाल्यावर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच्यानंतरच औषध गोळ्या घ्या।